अबोली या मालिकेच्या 24 ऑक्टोबरच्या भागामध्ये तू आता अज्ञात व्यक्ती सांगत असते, आठवलं मी कोण आहे ते, मला त्रास देऊन तुला काय मिळालं होतं, कार्तिकी कोण आठवलं का, असं म्हणत आता इकडे अंकुशला त्याने बरोबर ट्रॅपमध्ये अडकवलेलं असतं। अंकुश म्हणतो मला काहीही आठवत नाहीये, कोण आहेस तू, कोण कार्तिकी। याच्यावरती तो माणूस म्हणतो तुला इतक्या हिंट देतोय मी, इतकं काही करतोय पण तुला आठवत नाही, इतका कसा रे मठ्ठ तू, असं म्हणत आठव आठव, सगळं काही आठवेल तुला, त्यासाठी मी तुला इथे घेऊन आलोय की नाही, असं म्हणत तो आता अंकुशला टॉर्चर करत असतो। तोपर्यंत रमा सांगत असते बोल अबोली, सगळ्यांच्या समोर का नाही खरं बोललीस तू। अबोली म्हणते कारण राघू, असं म्हणून अबोली शांत बसते। त्यावरती रमा म्हणते राघू काय राघू, बोल काय झालंय। अबोली म्हणते काही नाही, मी नाही सांगू शकत। आता मात्र राघू म्हणते वहिनी तू कधीही कुणाही सोबत म्हणजे असं घाबरत नाहीस, कुणालाही काही बोलत नाहीस, तरी सुद्धा तू आज असं का बरं वागते आहेस, तू काहीतरी आमच्यापासून लपवते आहेस। वहिनी काय खरं आहे काय खोटा हे आज आम्हाला कळलंच पाहिजे। आजी म्हणते गो सुने, आत्तापर्यंत आपल्याशी अबोली कधी खोटं बोलले का, तिला जरा वेळ द्या, अंकुशला सोडवण्यासाठी ती काय काय करते हे तर आपण समजून घेऊया, प्रत्येक वेळेला तिला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये, असं म्हणत आजी आता राघूला आणि रमाला समजवत असते। राघू म्हणते वहिनी बोल ना, वहिनी तू काहीतरी लपवतेस ना। अबोली विचार करते नाही ग राघू, मी तुला सत्य नाही सांगू शकत, आज तुझ्या अब्रूचा प्रश्न आहे, नाहीतर त्या विजयाला मी दाखवलं असतं। अबोली म्हणते मी तुम्हाला सांगते ना, काही अशा गोष्टी आहेत ज्या मी नाही सांगू शकत। रमा म्हणते बस झालं आता मला देवी आईला गाऱ्हाणं गायला जायचं आहे, मी देवी आईला गाऱ्हाणं गाणार आहे की माझ्या अंकुशला जिथे असेल तिथे सुखरूप ठेव आणि त्याला माझ्याकडे घेऊन ये। अबोली म्हणते आई मला एक संधी द्या, तुम्ही कुठेही जायची गरज नाहीये। यावरती रमा म्हणते आता तुझं काहीही मी ऐकणार नाही, मला जायलाच हवे, असं म्हणत रमा आता अबोलीचं काहीही न ऐकता ती आता देवी आईला गाऱ्हाणं गाण्यासाठी की माझ्या अंकुशला लवकरात लवकर सोडव म्हणून चाललेली असते। अबोलीचं आता काही चालतच नाही, अबोली बिचारी उदास होते। तोपर्यंत ती अज्ञात व्यक्ती आता मात्र अंकुशचा फोटो लावून त्याच्यावरती पिना टोचत असते आणि आता तुला शिक्षा मिळणार, तू इथे आलायस ना तो शिक्षा भोगण्यासाठीच, आता तुला बरोबर मी शिक्षा मिळवून देणारच, असं म्हणत ती व्यक्ती आता अंकुशला बरोबर शिक्षा मिळवण्यासाठी काही ना काही कारस्थानं करत असते, त्याला त्रास होईल असं वागत असते, पण अंकुश मात्र काय घडले असं विचारतच राहत असतो। तोपर्यंत इकडे अबोली मात्र अंकुशचा फोटो हातात घेते आणि म्हणते मी चांगली बायको तर बनूच शकले नाही, पण मी तुम्हाला सोडवणार सर, जिथे कुठे तुम्ही आकाश पाताळात असाल ना तिथून तुमची मी निर्दोष सुटका करणार। तितक्यात तिथे आजी आणि राघू येतात। आजी म्हणते गो अबोली सांग तरी काय झालंय, तू आमच्यापासून काही लपवत आहेस काय। याच्यावरती आजी म्हणते नाही बोल ना अबोली। अबोली म्हणते आजी असं काही नाहीये। राघू म्हणते वहिनी आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू जे सांगशील ना ते ऐकायची आमची तयारी आहे। पण अबोली कुणालाच राघूच्या व्हिडिओबद्दल सांगत नाही, कारण राघूच्या व्हिडिओबद्दल सांगितलं तर सगळ्यांना खूप टेन्शन येईल आणि पुन्हा एकदा घरामध्ये टेन्शनचं वातावरण होईल। सगळेच जण अबोलीला विचारून थकतात, बिचारी अबोली सगळं लपवत असते। आजी म्हणते गो अबोली तुला जे योग्य वाटेल ते तू कर, पण स्वतःला त्रास करून घेऊ नको। आता अबोली क्रिसची मदत घेण्यासाठी पोलीस स्टेशनला येते। पोलीस स्टेशनला आल्यावर ती क्रिस सुद्धा अबोलीला सारखा तोच प्रश्न विचारतो, अबोली तू का वागलीस असं, त्या विजयाला सडेतोड उत्तर द्यायचं होतं ना, विजयाला काय आहे ते स्पष्टपणे बोलायचं होतं ना, तू का बरं अबोली अशी वागलीस, सांग अबोली मला हे कळलंच पाहिजे। अबोली म्हणते क्रिस तू सारखा तोच प्रश्न विचारणार असशील ना तर मला बोलायचं नाहीये, झाली गेली गोष्ट संपली, आता पुढे काय करायचं यावरती आपण चर्चा करणार असू तरच मी इथे थांबेन। याच्यावरती क्रिश म्हणतो ठीक आहे अबोली, मी तुला कोणतीही प्रश्न विचारत नाहीये, पण आता मला सांग करायचं तरी काय, अंकुश सर कुठे गायब झाले असतील। अबोली म्हणते माझं पण तेच म्हणणं आहे, काहीही करून आपल्याला अंकुश सरांना सोडवायला पाहिजे। यावरती क्रिश म्हणतो एक काम करू शकतो आपण। अबोली म्हणते क्रिश काय करता येईल, जे काही करायचं आहे ते करायला मी तयार आहे। क्रिश म्हणतो हे बघ अंकुश सरांना त्या ठिकाणावरून नेलं असेलच ना, मग त्या ठिकाणाच्या आसपासचे आपण CCTV फुटेज बघितले तर या सगळ्यामध्ये नक्कीच अंकुश सरांना तिने कुठं नेलंय त्या नर्सने हे समजेल ना। अबोली म्हणते हो क्रिश हे माझ्या लक्षातच नाही आलं, आता आपण त्या परिसराच्या आजूबाजूचे सगळे CCTV फुटेज चेक करूया। तोपर्यंत आता ही व्यक्ती वेड्यासारखं काहीतरी करत असते। तो खाली पडतो आणि म्हणतो अजून किती पडायचंय काय माहिती या म्हाताऱ्याला, अभिनय स्किल माझा माहिती आहे ना,
कार्तिकीला सुद्धा अभिनयच करायचा होता, तिला सुद्धा अभिनयाचीच आवड होती असं म्हणत एकदा म्हाताऱ्याची, एखाद्या बाईची, एखाद्या नर्सची आणि अशा वेगवेगळ्या ॲक्टिंग करून तो अंकुश समोर वेडेचाळे करत असतो, कधी दारुड्याची तर कधी बाईची. अंकुशला तर काहीच कळत नसतं की नक्की हे आपल्यासोबत काय चाललेलं आहे ते, हा वेड्यासारखी ॲक्टिंग का करतोय. आणि मग त्याला अचानकपणे सगळी घटना आठवते. ज्या वेळेला क्रिश आणि अबोलीने उपचार करण्यासाठी अंकुशला त्या खोलीत बंद केलेलं असतं, तेव्हा एक नर्स आलेली असते आणि नर्सने क्रिशवरती हल्ला केल्यावरती अंकुश जोरात ओरडतो, काय करताय तुम्ही आणि कोण आहात. तेव्हा मात्र ती नर्स काहीच बोलत नाही आणि आता अंकुशला सुद्धा ती मानेवरती एक इंजेक्शन टोचते. अंकुशच्या मानेवरती इंजेक्शन टोचल्यामुळे थोड्या वेळासाठी अंकुश बेशुद्ध होतो आणि तो बेशुद्ध झाल्यानंतर आता ती नर्स पुन्हा एकदा आपला गेटअप बदलते. नर्सचे कपडे काढून टाकते आणि एका सफाई कामगाराचा वेश घेते आणि आता ती सांगते, नाटकाचा दुसरा अंक सुरू झालाय, तर आता पात्र तर बदलायला पाहिजेत ना. पात्र बदलले, पडदा पडलाय, आता पुढचा सीन चालू करायची वेळ आली आणि ॲक्शन. पुढचा सीन चालू होतो. म्हणजे ती नर्स स्वतःशीच आता हे सगळं बडबडत असते. आता ही नर्स, ही सफाई कामगार, तो वेडा व्यक्ती, तो म्हातारा, ती जरीमरीचा पेटारा, हे सगळं ही आता एकटीच व्यक्ती असते आणि अभिनयाचे स्किल आपले ती दाखवत असते. आणि ती म्हणते, आता आपला पुढचा अध्याय सुरू होतो. आता आपल्याला कचरावाली बनून कचरा फेकून द्यायची वेळ आलेली आहे, त्यामुळे आता हा कचरा मी लांब फेकून देणार आहे असं म्हणत अंकुशला घेऊन ती आता तिकडून निघालेली असते. तिने क्रिशला एका कपाटामध्ये लॉक करून ठेवलेलं असतं आणि अंकुशला डस्टबिनच्या मोठ्या डस्टबिनमध्ये टाकून ती आता कचरा म्हणून घेऊन चाललेली असते. या सगळ्यामध्ये आता एक एक करत घटना जशा समोर अंकुशच्या यायला लागलेल्या असतात. कशा पद्धतीने आपल्याला क्रिशच्या तावडीतून हिने किडनॅप करून इकडे आणलं आणि ही व्यक्ती तीच आहे. एक एक गोष्टी आठवत अंकुश मनाशीच आराखडे बांधत असतो आणि ती सफाई कामगार बनून या ठिकाणी अंकुशला घेऊन आलेली असते. आता मात्र अंकुशला एक एक गोष्टी जरी आठवल्या असल्या तरी अंकुश हतबल असतो, तो काहीच करू शकत नसतो. त्यावेळेला ती अज्ञात व्यक्ती म्हणते, आता तुला संपवायची वेळ आली. माझ्या कार्तिकीला तू माझ्यापासून लांब केलंस, पण आता ही वेळ संपलेली आहे. आठव तुला काही आठवत असेल तर. नाटकाचा पडदा उडालेला आहे आणि असं वागून तुला काय मिळालं बरं, माझ्याशी असं वागून काय मिळालं. अंकुश म्हणतो, तुला काय आत्ता मिळतंय. याच्यावरती ती व्यक्ती म्हणते, समाधान. तू माझ्यासोबत जे वागलास ना त्याचा बदला घेतल्याचं समाधान. आणि आता पुढे ती व्यक्ती अजून एक वेगळीच घटना करते. ती व्यक्ती आता एका पोस्टमनचा वेश घेऊन शिंद्यांच्या चाळीमध्ये येते. शिंद्यांच्या चाळीमध्ये आल्यावरती सगळ्यात पहिलं शार्दूलला गाठलं जातं. शार्दूलला गाठल्यावरती ती व्यक्ती आता शार्दूलच्या समोर येते आणि शार्दूलला म्हणते, शार्दूल बाळा, अरे तुझ्या बाबांनीच मला पाठवलेलं आहे. हे बघ तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी काय पाठवलंय बरं. असं म्हणत आपल्या हातातून एक खेळणं काढून ती शार्दूल समोर ठेवत सांगते, हे बघ हे खेळणं तुला तुझ्या बाबांनी दिलंय. आता शार्दूल लहान असतो, तो ते खेळणं घेतो आणि खेळत खेळत आतमध्ये जातो आणि ते खेळणं तो पल्लवीला दाखवतो. पल्लवी म्हणते, बाळा हे तुला कोणी दिलं बरं. याच्यावरती आता इकडे शार्दूल सांगत असतो, हे खेळणं त्या दाढीवाल्या काकांनी, पोस्टमन काका आले होते ना, त्यांनी मला दिलं. पल्लवी म्हणते, कोण पोस्टमन काका. याच्यावरती शार्दूलकडे काहीच उत्तर नसतं. शार्दूल म्हणतो, अगं ते आले होते ना इथे पोस्टमन काका, त्यांनी. आता हे सगळं अबोली पण पाहते, हे सगळं इकडे विजया पण पाहते. अबोली ते खेळणं हातात घेते आणि त्या खेळण्यामध्ये असलेला पेनड्राईव्ह शोधून काढते. पेनड्राईव्ह शोधल्यावरती हा कुणीतरी आपल्याला दिलेला इशारा आहे हे अबोलीला अचूक समजतं. विजया पण ते पाहते. आता नक्की या पेनड्राईव्हमध्ये त्या अज्ञात व्यक्तीने अबोलीसाठी काही मेसेज दिला असेल का आणि त्या मेसेजला अर्थ समजून अबोली अंकुशला शोधण्यामध्ये यशस्वी होईल का, हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.